ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक व्यक्तीला वाटते की परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कोणता तरी चमत्कार करावा. परमेश्वराने मला असलं कुठल्याही प्रकारचं साईन किंवा चिन्ह दाखवावं की जेणेकरून परमेश्वर हा जिवंत आहे, परमेश्वर हा माझ्या जीवनामध्ये आहे याचा मला अनुभव येईल. आणि 100% पेक्षा जास्त लोक या गोष्टीवरती विश्वास ठेवत असतात की एखादा चमत्कार माझ्या जीवनामध्ये कधी होईल किंवा एखादा चिन्ह मला कधी पाहावे असं मिळेल. आणि जर एखादा चमत्कार झाला तरच मी परमेश्वराच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवेन, आणि जर चमत्कार झाला नाही तर मी विश्वास ठेवणार नाही. आणि अशा प्रकारच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त अविश्वासू लोक सांगत आहे. कारण जे लोक केवळ आणि केवळ चमत्कारावरती विश्वास ठेवतात, जे लोक केवळ आणि केवळ एखाद्या चिन्हावरती अवलंबून राहतात, ते विश्वासू व्यक्ती असू शकत नाही. कारण खरा विश्वास हा संकटामध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये वाढत असतो. आणि ज्या व्यक्तीला वेदना नको आहे, ज्या व्यक्तीला दुःख नको आहेत, ज्या व्यक्तीला संकटे नको आहेत, त्या व्यक्तीचा विश्वास हा भक्कम असू शकत नाही. आणि म्हणूनच जेव्हा आजच्या शुभवर्तमानामध्ये लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे चिन्ह मागू लागले, चमत्काराची मागणी करू लागले, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, अविश्वासू लोक किंवा विश्वास न ठेवणारे लोक चमत्काराची मागणी करत असतात. परंतु जे लोक चमत्काराशिवाय देखील माझ्या मागे येतात आणि विश्वास ठेवतात, ते लोक खरोखर धन्य आहेत. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना योनाचं उदाहरण देत आहे. ज्याप्रमाणे योना 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटामध्ये राहून देखील जिवंत बाहेर आला, त्यापेक्षा जास्त चिन्ह तुम्हाला मिळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त योनाचं चिन्ह का देत आहे? कारण योना हा परमेश्वरापासून पळणारा होता. त्याला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागण्याची गरज नव्हती किंवा इच्छा नव्हती. तो परमेश्वराचा प्लॅन न समजता परमेश्वरापासून दूर जात होता. परंतु परमेश्वर त्याला निवडतो, त्याला भर समुद्रात टाकतो, परंतु माशाच्या पोटामध्ये राहून ठेवून त्याचं संरक्षण करतो. याद्वारे परमेश्वर सांगत आहे की ती दुःखामध्ये, संकटामध्ये असले तरी परमेश्वर आपली काळजी घेणार आहे आणि परमेश्वर आपलं संरक्षण करणार आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागतो, परमेश्वराच्या पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो, तेव्हा नक्कीच परमेश्वर आपली काळजी घेत असतो. तेव्हा आपला चिन्हाची गरज नसते, चमत्काराची गरज नसते. केवळ आणि केवळ आपण आपला विश्वास परमेश्वरावरती ठेवण्याची गरज असते. आज देखील आपण जेव्हा चमत्काराची अपेक्षा करतो परमेश्वरापासून, तेव्हा आपण डोळे उघडून बघूया की परमेश्वर नेहमी आपल्याबरोबर आहे. दुःखामध्ये, संकटामध्ये प्रत्येक क्षणाला परमेश्वर आपल्याबरोबर चालत असतो. कधी कधी आपल्याला परमेश्वराचा विसर पडत असतो आणि म्हणून आपण परमेश्वराकडून एखाद्या चमत्काराची मागणी करत असतो. कारण आपल्याला दुःख हवे नसतात, आपल्याला संकटे नको असतात, आपल्याला आपलं जीवन एकदम सुरळीत गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे हवं असते. परंतु परमेश्वराची इच्छा काहीतरी वेगळी असते. या दुःखामधून, संकटामधून परमेश्वर नेत असताना परमेश्वर आपला विश्वास बळकट करत असतो, आपलं जीवन भक्कम करत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त संकटामध्ये, दुःखामध्ये आपल्याला टाकून देत नाही, तर योनाप्रमाणे आपली काळजी घेत असतो. परंतु जी व्यक्ती केवळ आणि केवळ चमत्काराच्या मागे लागलेली असते, केवळ आणि केवळ चिन्हाच्या मागे लागलेली असते आणि चमत्कारामुळे त्याचा विश्वास वाढत असेल असं त्यांना वाटत असेल, तर ते फार चुकीचं असते. कारण प्रभू येशू ख्रिस्त चमत्कारावरती अवलंबून राहणाऱ्या लोकांचा विश्वास वाढत नसतो. तर जी व्यक्ती चमत्कार विना देखील प्रभूच्या मागे येते, न पाहता देखील प्रभूचा विश्वास ठेवते, त्या व्यक्तीवर ते अधिक प्रेम करत असतो. तर या चमत्काराचा जे विचार आहे तो आपण मनातून काढून टाकून प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे हे न पाहता आपण त्याचा अनुभव घेऊया आणि विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.